प्रथम सर्वांना माझा जय भीम नमः बुद्धाय। तर मी तुमच्या समोर काही गोष्टी शेअर करणार आहेत आणि खरंच मला खुशी होते तुम्हाला सांगण्याची, कारण की माझा मुलगा म्हणजे मला 2 मुलं आहेत आणि आम्ही मुंबईमध्ये राहतो सध्या। आम्हाला 2 मुलं आहेत। मोठा मुलगा सोडून म्हटलं की लहान मुलगा माझा 14 वर्षाचा आहे आणि त्याची एकच इच्छा होती, विमानामध्ये एकदा त्याला प्रवास करायचा आहे याची एवढी इच्छा होती आणि ना तेही याची इच्छा पूर्ण झाली। खरं तर सांगायचं म्हटलं ना, एवढी त्याला खुशी झाली ना जायच्या वेळेस भरपूर। आणि मी त्याला जाताना म्हटले होते की जेव्हा तू विमानामध्ये बसशील तर त्यावेळेस ना पूर्ण व्हिडिओ काढ। खरं सांगायचं म्हटलं तर विमानामध्ये बाथरूम कुठे असतं आणि ते काय कसलं असतं काय ते सर्व व्हिडिओ दाखव। आणि विमानामध्ये जेव्हा आपण बसतो खिडकीजवळ विमानाच्या आणि ती खिडकी कशी आपण खोलतो ती सर्व व्हिडिओ तुम्हाला काढून सेंड कर मला आणि ते मी शेअर करते व्हिडिओ म्हणून। त्यामुळे मुलांनी मला तो व्हिडिओ संपूर्ण शेअर केला आहे आणि तो भरपूर जागी फिरत आहे सध्या। अजून बेचा अजून प्रवास चालूच आहे। मला वाटते त्याची फ्लॅट 8 तारखेला होती रात्रीच्या 2 वाजता, तर तो 8 तारखेला गेला आहे रात्री 2 वाजता आणि तो कुठे कुठे फिरत आहे ते तुम्हाला मी शेअर करणार आहे। दिल्ली, तमिळनाडू, ऋषिकेश, रामेश्वर आणि कन्याकुमारी, आणखीन कुठले तर अजून असे 3-4 प्रकार आहेत। ते मला अवघड आहे त्यामुळे मला ते नाव घेता येत नाही। तुम्हाला मी दाखवतच आहे व्हिडिओ। ते माझा व्हिडिओ हा पूर्ण बघा माझ्या मुलाचा। या कमी वयात तो गेला आहे आणि मला एवढंच पाहिजे होतं माझ्या मुलाचं। खरंच खूपच भारी वाटलं। आणि जेव्हा मी माझे मिस्टर बाहेर पडतो ना शॉपिंग करण्यासाठी, तर जेव्हा विमान गगनामध्ये भरारी घेतो ना त्यावेळेस मी विमानाला वरती बघते आणि भास होतो की त्या विमानामध्ये ना माझा मुलगा बसलाय म्हणून। खरंच खूपच खुशी आणि खूपच भारी वाटतं बघा। आणि मीच काय, माझा मुलगा तर माझ्यापेक्षाही जास्त खुश होत आहे। त्यामुळे ना खूपच आम्ही हॅपी आहोत। आणि तुम्हाला सांगायचं म्हटलं की माझ्या मिस्टरांचे मित्र आहेत लंडनचे, त्यांना घेऊन गेला आहे। सर्व खर्च त्या लोकांनी उचलला आहे। त्यामुळे आम्ही त्याला पाठवलं आहे खरं तर, कारण की आपण ना कुठे जायचं म्हटलं की आपण 4 पैशाला बघतो आणि विचार करतो की अरे बाबा इकडे तर जास्त तिकीट आहे, तिकडे नको जायला, आपण बसने जाऊया, बसला तिकीट कमी आहे म्हणून। तर आपण गरीब लोक एवढा विचार करतो। पण जर बाहेरगावचे कोणी आपल्या मुलाला घेऊन गेला आहे तर ह्याच्याहून भारी गोष्ट कुठली? कारण की तुम्ही बघू शकताय ना, आजही नातेवाईक जास्त करून पैशाला महत्त्व देतात। पण तो माझ्या नवऱ्याचा मित्र आहेत ना, ते आपल्या जातीचे ना गोतीचे ना काही नाही, तर त्याने ना आपले एक विश्वास ठेवून आमच्यावरती किंवा आम्ही एकामेकावरती विश्वास आहे म्हणून तर त्याने ना माझ्या मुलाला आज विमानामध्ये त्याला फिरवत आहेत। आणि खरंच मी त्यांचेही माझ्या नवऱ्याचे मित्र जे आहेत लंडनला, त्यांचे मी खूप आभार मानते, कारण की त्यांच्यामुळे माझा हा मुलगा प्रवास करत आहेत। आणि तिकडे तर आमचं जाण्याचं काही कामही नसतं, कारण की आमचं गाव तुम्हाला माहितीच आहे, सोलापूर, तुळजापूर हे आमचं गाव आहे आणि आम्ही याच्या पुढे कधी आम्ही गेलो नाहीत। आणि फर्स्ट टाइम असं आहे की योगायोग की माझा मुलगा आज मुंबईच्या महाराष्ट्राच्या बाहेरही तो गेला आहे आणि खूपच भारी वाटतं। आणि खरं तर ना जेवढी मला खुशी आहे ना तेवढी जास्त त्याला खुशी आहे। आणि तो दररोज मला फोन करतो आणि सांगतो की मम्मी आम्ही ना आज विमानामध्ये गेलो आणि आमचा विमानामध्ये 2 वेळा 4 वेळा प्रवास झाला आणि आम्ही 3 वाजता उठलो, कधी 5 वाजता उठलो आणि मग आम्ही फिरायला गेलो आणि माझे इथं मित्र चांगले झालेत असं ओळखीने, असं खूपच म्हणतो। आणि ऐकावं तेवढंच कमी आहे अशा माझ्या मुलाचं अशी आहे। आणि खरंच आमच्या नातेवाईकामध्ये ना कोणी गेलं नाही हो विमानामध्ये। म्हणजे आमच्या नातेवाईकामध्ये म्हणजे माझी आई, वडील, भाऊ, बहिणी याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते, मी बाकीचे नाही सांगत मी। फक्त तेवढ्यामध्ये ना फर्स्ट टाइम माझा मुलगा गेला आहे, त्यामुळे मला खूपच भारी वाटतं। आणि मी जेव्हा बाहेर पडते ना तेव्हा विमान गगनामध्ये भरारी घेतं ना तर त्यावेळेस वरती बघते आणि म्हणते की अरे ह्याच्यामध्ये ना माझा मुलगा बसला आहे बरं का, म्हणून मी असं बाय करते। मी प्रत्येक विमानाला बघून मी माझंही असंच असतं, हॅपी राहा मुला म्हणून। आणि खरंच माझ्या मुलाचीही मला खूप आठवण येते आणि तो तर खूप इथं हॅपी आहे, तो हॅपी आहे म्हणून मलाही ते चांगलं वाटत आहे।
आणि खरंच बाळा आय लव्ह यू आणि मिस यू टू. आणि मला वाटतं की तू असंच पुढे जा अजून ओळखी न्यायच्याने. आणि खरंच कौतुक करा तेवढं कमी आहे. तर तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतच आहे ना, तुम्ही माझा व्हिडिओ माझ्या मुलाचा खरंच पूर्ण बघा आणि तेव्हा तुम्हालाही खरं वाटेल की मी खरं सांगते ते. तर माझ्या तुम्ही व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा माझ्या मुलाचं आणि माझं. तरच मग काळजी घ्या, व्यवस्थित राहा. बाय.